श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, स्वच्छ सुंदर पर्यावरण हे निरामय आणि सुदृढ आरोग्यासाठी अतिशय गरजेचं असतं. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ पर्यावरण तसंच पर्यावरणविषयक नियम, कायदे, नागरिक म्हणून आपणा सगळ्यांची जबाबदारी या आणि यासारख्या मुद्द्यांवरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही निमंत्रित केलंय ज्येष्ठ विधिज्ञ कल्पलता भिडे मॅडम यांना. मॅडमनी खेडमध्ये वकिलीला सुरुवात केली आणि त्यांच्या या कारकिर्दीला 40 वर्ष आता पूर्ण होतील. 9 वर्ष असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे विधी महाविद्यालयात अध्यापनाचा अनुभवही मॅडमकडे आहे. मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. मॅडम, आत्ताच मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे की स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण हां, हे प्रत्येक नागरिकाला गरजेचं आहे, त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. बरोबर आहे. आता मुख्यपणे ज्यावेळेला आपण विचार करतो की पर्यावरण किंवा आरोग्य, व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, व्यक्तीच्या आरोग्यासाठी चांगलं पर्यावरण असलं पाहिजे, हे सगळं ज्यावेळेला आपण विचार या गोष्टींचा जेव्हा करतो तेव्हा या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी कुठेतरी जोडलेल्या आहेत बरोबर. असं जाणवतं. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं, किंबहुना आमच्या सगळ्याच श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल की पर्यावरण म्हणजे नेमकं काय? पर्यावरणाची व्याख्या किंवा प्रत्यक्षात पर्यावरण म्हणजे नेमकं काय हे हां. पाहायला गेलं तर अत्यंत सोपं आहे. बरं. आपण ज्या परिसरात राहतो, हां. म्हणजे आपण म्हणजे फक्त मानवजात अशी नव्हे, हां, हां. सजीव आणि निर्जीव हां. हे दोन्ही घटक, त्यात हां. पशुपक्षी आले, झाडं आली, सगळी झाडं झुडपं, संपूर्ण सगळा निसर्ग, नद्या, नाले, समुद्र, जे जे काही असेल, जलस्रोत हां. किंवा संपूर्ण परिसर, हां. मानवजात, हा सगळा परिसर आपल्यानी मिळून जो बनलेला आहे, सजीव आणि निर्जीव, म्हणजे त्यात दगडधोंडे पण आले, हां. तर या सगळ्या परिसराला पर्यावरण असं म्हणतात. बर. आता या पर्यावरणाचा आपण एकंदरीत विचार केला तर ते माणसासाठी किती महत्वाचं आहे? म्हणजे आपण म्हणतो की आपल्या अवतीभोवतीचं वातावरण स्वच्छ आहे का, प्रदूषित आहे का, किंवा यासारख्या गोष्टी आपण नेहमीच त्याची निरीक्षणं करत असतो. हो. एक सामान्य नागरिक ते सगळं पाहत असतो. तर मग पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला नेमकं आपण कसं वागलं पाहिजे याबद्दल काय सांगता येईल? एक नागरिक म्हणून कसं वागलं पाहिजे? पर्यावरणाचा म्हणजे पर्यावरणाचा विचार करताना आत्ता जो मुद्दा महत्वाचा आहे हां. तो प्रदूषणाचा आहे. बरोबर. त्यामुळे पर्यावरण प्रदूषण हां. या विषयाचा अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. बरं. कारण नुसतं पर्यावरण स्वच्छ आणि शुद्ध पहिल्यापासून होतं, हां. पण आता प्रदूषण हे मानवनिर्मितच आहे. खरंय. त्यामुळे आता प्रदूषणाचे इतके प्रकार झालेले आहेत. हां. आता प्रदूषण म्हणजे काय असं सुद्धा लोकांना प्रश्न पडू शकतो. अगदी मी हाच प्रश्न तुम्हाला हां. आता विचारणारच हां. होतो की हां. प्रदूषण नेमकं कशाला नेमकं म्हणायचं? कशाला म्हणायचं? हां. तर आपण ज्या परिसरात राहतो तिथले जे घटक आहेत की ज्यांच्यावर आपलं आयुष्य, निसर्ग हे अवलंबून आहे, हां. या सगळ्यामध्ये जर मानवी जीवनाला, इतर निसर्गालाही हानिकारक हं. किंवा हितकारक असा हां. कुठचाही घटक बाहेरून मिसळला गेला हां. तर तिथे जो काही बिघाड होतो हां. त्याला प्रदूषण म्हणतात. आता तुम्ही मॅडम बिघाड असा शब्द वापरलात, हं. तर मग बिघाड झाला आहे असं नेमकं ठरवायचं कसं? त्याला काही परिमाणं असतात का? तर मग असं त्याला काही एक आधार असतो का, शास्त्रीय आधार किंवा कायदेशीर आधार? आहेत ना, हां. अर्थातच आहेत. त्याबद्दल जरा सांगा हो, ना. कारण मुळात प्रदूषणाचे बरेच प्रकार आहेत, हां. पण त्यातले आत्ताचे जे महत्त्वाचे म्हणजे असं जे आपण म्हणतो एखाद्या वेळेला की हा अगदी मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, हां. असे ऐरणीवर जे मुद्दे आलेले आहेत हो. त्यात जलप्रदूषण आहे, त्यानंतर दुसरं वायू प्रदूषण, बरं. ध्वनी प्रदूषण, हं, हं. त्यानंतर माती प्रदूषण, ज्याला मृदा प्रदूषण हां. म्हणजे जमीन, हो. भूमी, आपली माती, हो. हो. ह्याच्यातून होणारं प्रदूषण, हां. असे अत्यंत महत्त्वाचे आताचे हे ऐरणीवर आलेले मुद्दे आहेत. बरं. हां, आता हे बिघडतात म्हणजे काय, तर हां. त्याचे परिणाम आता आपल्या मानवी जीवनावर, निसर्गावर हां. इतक्या उघडपणे दिसायला लागलेले आहेत आणि त्याचा आपल्यावर नुसता परिणाम होत नाही, तर आपण ते परिणाम भोगतोय त्याचे सगळीजण. खरंय. हां, त्याच्यामुळे त्या भोगण्यातूनच बिघाड म्हणजे काय हे आपल्याला कळतंय. बरोबर. म्हणजे थोडक्यात पर्यावरण, प्रदूषण याविषयी आपण आता सांगता आहातच. हो. तर आता मग प्रदूषणाचाच जर विषय निघालाय, त्याच्याविषयी तुम्ही माहिती सांगता आहात.
तर मग आता प्रदूषणाचे तुम्ही प्रकारांचीच मला वाटतं नावं सांगितलीत, की जलप्रदूषण असेल, हो. वायू प्रदूषण असेल, मृदा हो, प्रदूषण, हो. ध्वनीचं प्रदूषण असेल. तर मग या एक प्रकाराविषयी थोडक्यात माहिती काय काय सांगता येईल हां, मॅडम? जलप्रदूषण हां, म्हणजे आपले पाण्याचे जे स्रोत आहेत स्रोत सगळे. आहेत. हां, हां, तर त्यांच्यामध्ये जेव्हा हानिकारक घटक मिसळले जातात, हां, हां, मानवी जीवनासाठी अहितकारक, हां. ते प्रदूषित पाणी हं, हे आपल्या मानवी जीवनाला अत्यंत घातक ठरतं. बरोबर. जलप्रदूषण आहे हां, ते कुठच्या मार्गाने होतं बघितलं हं. तर त्यात सुद्धा बरेच प्रकार आहेत. अच्छा. बरेच मार्ग आहेत. हां, हां, इतक्या सगळ्या प्रकारांनी आपल्या आयुष्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. हां. आता जलप्रदूषण म्हणजे आता आपण कारखाने बघतो, बरं. रासायनिक कारखाने. हं, तर त्यातून जे पाणी सोडलं जातं, हं, केमिकल्स हं, केमिकल्स असलेलं पाणी म्हणजे ते विषारी पाणी असतं. हं. ते कुठचीही प्रक्रिया, आता कायदा कुठे येतो, हां, तर ती प्रक्रिया करावी असं कायद्याने दंडक घालून दिलेलं आहे. बरं. हां. आणि मग त्या कारखान्यातून जे प्रदूषित पाणी बाहेर पडतं हं, हं, ते आपल्या नैसर्गिक शुद्ध पाण्यात येऊन मिसळतं हं. आणि सगळं पाणी हे प्रदूषित होतं. बरं. आणि हे मानवी जीवनाला अहितकारक आहेत. म्हणजे कारखान्यांच्या माध्यमातून जे वेस्ट वॉटर ज्याला आपण म्हणूया किंवा हं. केमिकल्स जी सोडली जातात, होय. तर त्याच्यावर प्रक्रिया करणं कायद्याने अपेक्षित केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे गरजच असं. आहे हां, त्याची. हां. त्याच्यावर दंडात्मक कारवाई पण आहे. अच्छा. हां. त्यामुळे म्हणजे ही एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. किंबहुना अशा पद्धतीचं जे वेस्ट मटेरियल किंवा विदाऊट रिसायकल केलेलं हो. जे काही केमिकल्स आहेत, वॉटर आहे, केमिकल्स तर हो. त्यांनी ते शुद्धीकरण करून प्रॉपर पद्धतीने प्रक्रिया पाळून त्यांनी ते सोडलं पण ते पाहिजे. होत नाही आपल्याकडे. अच्छा. आता या जलप्रदूषणामध्ये जसं आपण म्हणतो, की म्हणजे आता हे तुम्ही केमिकल्सच्या बाबतीमध्ये हं. किंवा हे सांगितलं, उदाहरण दिलं. हं. तर तसं काही ठिकाणी आपण असं ऑब्झर्व्ह करतो, निरीक्षण करतो, हं. की काही वेळेला नदीच्या पाण्यामध्ये जलपर्णी वाढलेली असते. हो. तर मग ते काय म्हणायचं आपण नेमकं म्हणजे? मग तेही तसं प्रदूषणच आहे ना. हां, जलपर्णीमुळे संपूर्ण त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन जात नाही. हां. मग त्यातले जे सजीव आहेत हं. ते मरून जातात आतमध्ये आणि बरोबर. पुन्हा त्या मार्गाने परत प्रदूषण होत राहतं. बरोबर. मग आता हे जलप्रदूषण जर रोखायचं असेल, तर त्या संदर्भात काही कायदा वगैरे आहे का? कायदा तर आहेच ना. हां, जलप्रदूषणाच्या संदर्भात कायदा आहेत. सगळ्या हां. प्रदूषणांच्या संदर्भात वॉटर पोल्युशन ॲक्ट हां, आहे तो. हां, हां. कायदा आहे. कायद्याने काही नियमावली केलेल्या आहेत बरोबर. आणि त्या पाळल्या नाहीत, प्रदूषण केलं जलप्रदूषण, हां. तर त्यासाठी कारवाई ठेवलेली आहे बरोबर. कायद्याने. त्यामुळे मग अशा पद्धतीने प्रदूषण रोखलं जावं किंवा प्रदूषण होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मला वाटतं हीच प्रत्येक नागरिकाची पण एक जबाबदारी हो, आहे. आपण त्याविषयी बोलूया पुढे. हां, आता हे जलप्रदूषणाविषयी आपण सांगितलं, की कशा माध्यमातून ते होत असतं आणि नाही, कायद्यामध्ये. आणखीनही बरीच माध्यमं आहेत, बरं. पण त्यातला हे हां, मुख्य आहे हे हां. त्यातलं. जलप्रदूषणाच्या हां. बाबतीमध्ये. आता वायू प्रदूषण एक हो, आहे. हो. त्या वायू प्रदूषणातून जलप्रदूषण पण होतं. अच्छा. म्हणजे कसं होतं, हां, हां. तर वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये विषारी घटक मिसळणं. त्याचे तर अनेक मार्ग आता आहेत. हां. पण आंब्यावर ह्याच्यावर फवारण्या करतो, हं, ते सुद्धा ते घटक हवेमध्ये मिसळत असतातच. हं. फटाके अतिप्रमाणात लावले, बरोबर. तर ते सुद्धा घटक ते सुद्धा केमिकल्स हवेमध्ये मिसळत मिसळतात. असतात. खरं आहे. आणि सगळ्यात मुख्य स्रोत जो आहे तो वाहनं. हां, आज इतक्या प्रचंड प्रमाणात वाहनं वाढलेली आहेत. हां. वाहनांमधून जो धूर निघतो हो. तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर हवेमध्ये मिसळतो. मोठ्या प्रमाणावर त्यामुळे वायू प्रदूषण होत असतं. हां, तसंच कारखान्यातून निघणारा धूर, हां. तो धूरही चिमण्यांमधून जो आपण म्हणतो, हो. तो धूरही हवेत मिसळत असतो. हां. त्या मार्गाने हे प्रदूषण होत असतं. हां. आता हे वायू प्रदूषणाने जलप्रदूषण कसं होतं, तर हे सगळे घटक जे वर जातात, हां. ते हळूहळू थंड झाले की खाली येतात. बरोबर. खाली येतात, जमिनीवर पडतात, पाण्यामध्ये पडतात. हां, त्यामुळे जलप्रदूषणाचा तो पण एक मार्ग आहे. अच्छा. भूमी प्रदूषण म्हणजे आपण जमीन मृदा, प्रदूषण, माती, मृदा. हां. ते जे प्रदूषण म्हणतो ते सुद्धा हो. कारण हे सगळे विषारी घटक वरून खाली पडतात. हो. म्हणजे एका प्रदूषणातनं दुसरं दुसरं प्रदूषण घडतं प्रदूषण असं होतं. म्हणायला होय. या ठिकाणी होय. हरकत नाहीये. होय. मग या वायू प्रदूषण जर कमी करायचं असेल, तर त्याबद्दल आपल्याला काय खबरदारी घेणं गरजेचं आता आहे? वायू प्रदूषणाचा एअर पोल्युशन ऍक्ट आहेच, हां, कायदा तर आहेच, हां. पण आपण जी खबरदारी मुळात
वाहनांचा वापर कमी करायला पाहिजे. हां. आता जग अशा उंबरठ्यावर येऊन पोचलंय किंवा अशा वळणावर हो. की तुम्ही पूर्ण बंद करू शकत नाही. बरोबर. पण त्याच्यावरती मर्यादा घालू शकता. हां. 2 मिनिटावर जायचं असलं तरी आज लोकांना गाड्या लागतात. हां, हां, तरुण मुलांना तर म्हणजे बाईकशिवाय काही सुचतच नाही. हां, त्यामुळे थोडंसं जरी अंतर असलं हां. तर थोडासा विचार करा ना. हां. असा जर सगळ्यांनी विचार केला हं. तर काहीतरी फरक वातावरणात नक्कीच पडेल. कारण हां. पेट्रोल आणि डिझेल ह्यांच्या ज्वलनातून जे काही प्रदूषण होतं हां. त्याचं प्रमाण आता दिल्लीत काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, हं. हाच विषय जास्त आहे ना. ह्या शहरातून मोठ्या प्रमाणावरती आज वाहनं वापरली जात आहेत, चालवली जात आहेत हो. आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर आणि ते अत्यंत घातक आहे. कारण श्वास सतत सुरूच असतो ना. हो. श्वासातून हे सगळे विषारी घटक रसायनं आपल्या पोटामध्ये जात असतातच. हो. मध्ये पुण्यामध्ये काही वर्षापूर्वी हां. नो व्हेकल्स डे म्हणजे हां. त्या दिवशी प्रायव्हेट वाहनं वापरायची नाहीत. हां. पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करायचा. अच्छा. असा मोठा गाजावाजा करून एक दिवस साजरा झाला होता. गाजावाजच त्याचा, कारण नंतर त्याचं काहीच झालेलं नाही. अच्छा. काहीही झालं नाही आणि पुण्यामध्येच काही डॉक्टरांचा एक मोठा असा ग्रुप आहे हं. की ते वाहनं वापरत नाहीत. बरं. तिथे तिथे जायचं त्यांच्या क्लिनिकला हां, किंवा काय हां. तर ते सायकल वापरतात. अच्छा, हा म्हणजे सायकलचा हा जो पर्याय आहे हां. हा खूप चांगला आहे. सायकलचा उत्तमच पर्याय आहे. शारीरिकदृष्ट्या पण व्यायाम म्हणून हो, पण हो. आणि प्रदूषणावरती हा एक उत्तम इलाज आहे. अच्छा. त्यामुळे अच्छा. सायकल वापरणं शक्य असेल तिथे. बरोबर. आता आपल्याकडे रत्नागिरी स्टँडपासून सगळा चढ आहे. सगळ्यांना हो. शक्य होईल असं नाही. खरंय. पण खालच्या खाली कामं असली, वरच्यावर कामं असली, सायकल जवळच्या वापरायला जवळ. काहीच हरकत नाहीये ना. खरंय, खरंय. त्याच्यामुळे वायू प्रदूषण खूप प्रमाणात कमी होऊ शकतं. हां, हां. त्यामुळे एक सायकल हा चांगला त्याला पर्याय आहे. जिथे शक्य आहे तिथे नक्कीच आपण वापरू शकतो. वापरायचं. हो. त्या दृष्टिकोनातून तुम्ही हो. आता सांगितलं. हो. मॅडम, अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मगाशीच एक उल्लेख केला ज्याचा, की मृदा प्रदूषण, मातीचं जे प्रदूषण आहे. होय. तर मग ह्याच्यासाठी काय नेमके घटक आता कारणीभूत आहेत? हे सुद्धा मगाशी सांगितलं हां, असं. हां. हे सगळे विषारी घटक जे हवेमध्ये जातात बरोबर. ते नंतर खाली पडतात हो. आणि माती आपली नापीक होत जाते. हां, हां. त्यानंतर कारखान्यातून सोडलेल्या पाण्यामुळे जलप्रदूषण झालेलं असतं. हो. ते पाणी याच जमिनीत किंवा याच पिकांना वापरलं गेलं हो. की मातीचं पण प्रदूषण होत असतं. हो. आणि अगदी साध्या गोष्टी म्हणजे लक्षात येत नाहीत पण येणं आवश्यक आहे. हां, एक भांडी घासली जातात. हां, त्याच्यासाठी आता केमिकलचे साबण आहेत. हां. हे सगळं पाणी त्या जमिनीत मुरत असतं. अच्छा. हां. हां, आणि हां. ते काही एकाच घरातनं नव्हे. खरंय. आता लाखो घरातनं आता तो साबण वापरला जातो. हो, पूर्वी हो. राख वापरायचे, हां. माती वापरायचे. हो. ते कसे नैसर्गिक घटक होते. हो. त्याच्यामुळे जमिनीला काही हे होत नव्हतं. इजा होत हां. नव्हती. हां, पण आत्ता डिटर्जंट आपण वापरतो. हां. डिटर्जंटचं पाणी, बरोबर. हे भांडी घासायचे साबण, हे दिसायला खूप साधे वाटतात. हां, पण रोज हजारो लिटर हां, हे दूषित पाणी हां. ह्यांनी मिश्रित असलेलं बरोबर. हे जमिनीवर जात असतं ना. ह्या सगळ्यामुळे आणि कृत्रिम खतं वापरली जातात. हां. त्याच्यामुळे हे बरीच कारणं आहेत जमीन नापीक व्हायला. बरोबर, बरोबर. त्यामुळे त्यातनं ते मृदा प्रदूषण घडत जातं. होय. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलात, की वायू प्रदूषणाचा संबंध जलप्रदूषणाशी पण कसा येऊ शकतो, हो. हे जे तुम्ही उदाहरण आणि ह्या मगाशी दोन्ही दिलं. प्रदूषणाचा मृदा प्रदूषणाशी अच्छा. कसा संबंध येतो? हां. ते एकमेकात गुंतलेले घटक आहेत ते. अच्छा. त्यामुळे असं नाहीये की जसं आपण म्हणतो की फक्त एक क्लासिफिकेशन आहे की हे जलप्रदूषण म्हणजे जलप्रदूषणाचं नाही, त्याचं नाही, वेगळं. असं नाही. एकमेकांशी ते नाही, गुंतलेले आहेत संलग्न आहेत आणि ते. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं तिसरं होत उद्भवत जातं. जातं, होय. असं म्हणता येतं होय, ना. होय. हां. आता अजून एक त्यातला महत्वाचा जो घटक येतो तो म्हणजे ध्वनीचं प्रदूषण हो. किंवा ध्वनी प्रदूषण. हो. तर त्याबद्दल काय माहिती सांगाल मॅडम? डीजे हा विषय ऐरणीवर आलेला आहे. हो, हो. प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते आवाज असतात बरोबर. आणि ते होत असताना ते लेझर शो असतात. हो. आता पेपरमध्ये आपण खूप बातम्या वाचल्या हां. की ह्याच्यामुळे कान हो. आणि लेझर शोमुळे हे डोळ्यांवर. डोळे हां. म्हणजे लोकांची व्हिजन जाते, मुलांची हो. व्हिजनच जाते, नजर जाते. म्हणजे हा केवढा मोठा गंभीर विषय आहे बघा. हो. आणि आवाज प्रमाणापेक्षा जास्त मोठा झाला तर कानाचे पडदे फाटतात. हे आता विज्ञानाने आपल्याला सांगितलेलं आहे. हो. खरंय. जर असंच घडत गेलं हो. तर आपली पुढची जी पिढी आहे ती कान आणि डोळे हे दोन्ही गमावलेली असू शकते. बाकी वास्तवातलं हे की ह्या आवाजामुळे आता घरामध्ये वृद्ध माणसं असतात, हो. आजारी माणसं असतात, सिनियर हो. सिटीजन
ह्यांना झोप मिळणं किंवा शांतता मिळणं हा फार कठीण विषय होऊन किंवा बसतो. हॉस्पिटल असं जवळपास हॉस्पिटल, असतात, शाळा, शाळा. हो. इव्हन लहान मुलांचे सुद्धा हां, प्रॉब्लेम्स होऊ शकतात. खरंय. एवढ्या मोठ्या आवाजाने त्यांचे कानाचे पडदे हे कोवळे असतात ना हो, हो. लहानपणी. खरंय. ह्या सगळ्यावरती त्यांच्या डोळ्यांवर, कानांवर परिणाम होऊ शकतो. एवढंच बरोबर. नव्हे, हां, मेंदूवरही ह्याचा परिणाम होतो. हां, हां. जर उत्तम संगीत ऐकलं तर मेंदू आपला उत्तेजित होतो. हो, तर चांगलं असं म्हटलं जातं. हो. तसंच ढाण ढाण कानाचे पडदे फाटणारे जर आवाज गेले तर बरोबर. मेंदूवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. बरोबर. मध्यंतरी माझ्या वाचनात आलं होतं, की चांगल्या प्रकारचं संगीत जर हां. झाडांना ऐकवलं हां, तर तर झाडं प्रतिसाद देतात. देतात. म्हणजे हो. या ध्वनीचा जसा चांगला उपयोग आहे, चांगला वापर करता येतो, तसं त्याच्या विनाशकारी उपयोग हां, पण आहे म्हणजे त्याचा तसं हा. त्याच्यातनं जर प्रदूषण झालं, हो. तर ते किती विनाशकारी त्रासदायक आहे. आहे, होय, होय, विनाशकारी होय, आहे, होय. हे यातनं आपल्या लक्षात येतं. होय. आता ध्वनी प्रदूषण जे आपण म्हणतो, त्याच्याबद्दल बोलतो, तर ते ध्वनीचं जे मापन केलं जातं, ते डेसिबलमध्ये केलं डेसिबलमध्ये, जातं. होय. मग वेगवेगळे नियम केलेले असतात, की आहेत, वेगवेगळ्या केलेले ठिकाणी आहेत. तुम्ही किती हो. डेसिबलपेक्षा जास्त जास्त आवाज आवाज. ठेवू त्याची नये. आता नोंदणी पण होती सिग्नलला वगैरे आता काही ठिकाणी अशी व्यवस्था हां, करतात हां. आणि मग त्याच्यावरून डेसिबल मोजले जातात. अच्छा. हां, मग चौकात किती डेसिबल, हां, बाजूच्या गल्लीत किती, हायवेवर किती, हे बरोबर. सगळे डेसिबल मोजता येतं. म्हणजे आवाज मोजता येतो. हां, हां. इंद्रधनुष्य 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 थोडक्यात प्रत्येकानेच ही काळजी घेतली पाहिजे, घेतली पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे, की प्रदूषण होणार नाहीये. मग ते ध्वनीचं असू दे किंवा वायूचं असू दे किंवा जलप्रदूषण असू काळजी दे. घेणं राहिलं बाजूला, हां. माणसं अजिबात सजग किती नाही आहेत. हां, कितीतरी वेळा मी बघते हां. सिग्नलला गाड्या थांबतात. हो. सिग्नलला हॉर्न कशाला वाजवला जातो? एवढ्या जोराजोराने अरे सिग्नल उठल्याशिवाय पुढचं वाहन पुढे जाणार नाही. हो. एवढं सुद्धा तुम्हाला समजत नाही का? आणि एवढ्या मोठ्या मोठ्याने सिग्नलच्या इथे ते हॉर्न वाजत असतात. म्हणजे हा काय प्रकार आहे? ध्वनी प्रदूषणाचंच हे मोठं उदाहरण आहे हे खरंय, आणि खरंय. अत्यंत त्रासदायक उदाहरण आहे. हो, हो. आता या सगळ्याच प्रदूषणांकडे आपण पाहतोय आणि त्याबद्दल मॅडम तुम्ही आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करत आहात आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, की ज्या साध्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर एक नागरिक म्हणून लक्ष घातलं, तर अनेक प्रकारच्या प्रदूषणाला नक्कीच आपण त्याच्यावर आळा घालू शकतो. हो. याबद्दलही तुम्ही आता वेगवेगळ्या उदाहरणांमधनंच तर खरं सांगितलंत. आणि जसं आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटलंत, की हे प्रदूषणाचे प्रकार दिसताना वरवर वेगळे आहेत, पण ते एकमेकांशी एकमेकात कसे जोडलेले गुंतलेले आहेत, लिंक आहेत. केलेले हो. आहेत, हं. तेही तुम्ही आता सांगितलं. तर आता थोडंसं पुढे या मुलाखतीमध्ये जाताना मला असं विचारावंसं वाटतं, की प्रदूषणाच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या उपाययोजना आहेत, की ज्या सर्वसामान्य नागरिकांना करता येऊ शकतात? अगदी तुम्हाला मी एक साधी गोष्ट सांगते, उपाययोजना. हां. प्लॅस्टिक मुक्ती हो. आहे ना विषय. हो. लोकांना प्रश्न पडेल प्लॅस्टिकच्या पिशवीचं काय प्रदूषण, ती पडलेली असते. असं नाही. प्लॅस्टिकच्या ह्या पिशव्या सगळ्या वाऱ्याने उडून कचऱ्याने गटारामध्ये संपूर्ण पाणी तुंबतं तुंबतं. आणि तिथे ते गटारातलं पाणी आजूबाजूला सगळं म्हणजे ते आता मी पसरतं. सांगायला नको. हो. पाणी तुंबणं म्हणजे हो. काय ते प्रदूषणच शेवटी हो, सुरू हो. होतं. आता परवाच मी एका पेपरला वाचलं हां. की एका गायीचं ऑपरेशन केलं पोटाचं आणि हां. 30 किलो प्लॅस्टिक काढलं. अरे बापरे! म्हणजे एक सजीव मानव हो. हा दुसऱ्या सजीवाला किती धोका पोचवतोय हां, हां. ह्या मार्गाने सुद्धा. बरोबर. मध्यंतरी हे असंच पेपरलाच बातमी आली होती की मोठे मोठे मासे खूप त्या किनाऱ्यावर मरून पडले होते हं, 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 हं. आणि त्यांच्या सुद्धा जेव्हा मोठ्या माशाने करून बघितलं प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या. अरे रे! म्हणजे हे काय चाललंय? आणि प्लॅस्टिक हा विषय असा आहे की तो जाळलं तर अधिक प्रदूषण होतं. हे लोकांच्या लक्षात येत नाही. हं, आम्ही हं. काय आवर प्लॅस्टिक पण आम्ही जाळून नाही. प्लॅस्टिक तुम्ही जाळलं की हवा प्रदूषित होते. बरोबर. त्यामुळे प्लॅस्टिक जाळणं हे सुद्धा चुकीचं आहे. एखाद दुसरी कापडी पिशवी हां. ठेवा ना सोबत तुमच्या. बरोबर. किती प्लॅस्टिकच्या पिशव्या अजूनही एवढ्या प्लॅस्टिक मुक्तीचा नारा सगळीकडे चाललेला आहे. उपाययोजना म्हणजे कायदा काय? कायद्याचा संबंध कुठे येतो? असं केलं तर गुन्हा होईल.
हं, आणि मग तो गुन्हा झाला सिद्ध तर तुम्हाला अशीशी शिक्षा होईल. हं. पण असं करायचं नाही हे माणसानेच ठरवलं पाहिजे ना. हो. नागरिकांनी ठरवलं पाहिजे. मगाशी सांगितलं असं ठेवा ना तुमच्यासोबत कापडी पिशवी. कशासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांसाठी? प्लॅस्टिकचा पिशव्या म्हणजे हा भस्मासूर झालेला आहे. म्हणजे नियमांचं स्वतःच पालन करून घ्यायचं, स्वतःच पालन करायची स्वतःला सवय लावली लावली पाहिजे. पाहिजे. खरंय. त्यामुळे यासारख्या म्हणजे अगदी साधी गोष्ट तुम्ही सांगितलीत, की कापडी पिशवी जर बाळगली तर किती साधा हो. उपाय आहे हा. खरंय. आणि कापडी पिशवी टिकते पण 2-4 वर्ष चांगली. हो. त्यामुळे म्हणजे त्या दृष्टिकोनातनं उपाययोजना म्हणजे कायदे तर केलेले आहेतच. आहेतच. पण सर्वसामान्य नागरिक काय काय गोष्टींच्या माध्यमातून पर्यावरणाला रक्षण होईल, पर्यावरणाचं आपल्याला रक्षण करता येईल, यासाठी आपल्या बिहेवियरमधनं, आपल्या वागणुकीतनं कसं वागू शकतो, ही तुम्ही अगदी जिवंत उदाहरणं सांगत आहात, की सोपे सोपे हे विषय आहेत खरं तर ते आपण सर्वांनीच खरं लक्षात घेणं गरजेचं आहे. मॅडम, आजच्या मुलाखतीमध्ये आपण वेगवेगळ्या पैलूंकडे पाहत आहात, वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं आपण एक विचार आपल्या सर्व श्रोत्यांच्या मनामध्ये देत आहात. कायदा, कायदेशीर तरतुदी, ते नियम वाचणं, त्यातले सेक्शन्स वाचणं, हां. हा एक वेगळा विषय झाला. हो. पण ज्या वेळेला ॲक्च्युली कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होत असतं किंवा ज्याला आपण म्हणूया की आपण कायदा कशा दृष्टिकोनातनं एक नागरिक म्हणून तो पाहत असतो, त्यावेळेला हे सगळेच विषय फार महत्त्वाचे असतात. आता असं म्हटलं जातं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हो. तर म्हणजे विकास तर झालाच झालाच पाहिजे पण तो सर्वांचा. शाश्वत असला हा, पाहिजे. शाश्वत असला पाहिजे. तो पर्यावरणाच्या विरोधी असता कामा नये, हो. असाही त्याच्यामध्ये एक हो, भूमिका आहे. हो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचं वाचन केलेलंच आहे. तर त्याबद्दल सस्टेनेबल डेव्हलपमेंट या प्रिन्सिपलबद्दल, या एका थॉटबद्दल, विचाराबद्दल काय सांगता येईल? त्याच्यासाठी मी एक कोकण रेल्वेचं उदाहरण देते प्रत्यक्षात घडलेलं. हां, हां. कोकण रेल्वेला गोव्यातल्या काही चर्चने विरोध केला होता. बरं. हां, आमची इथली शांतता भंग पावते. हां. आमच्या चर्चमध्ये प्रार्थना आम्हाला करायची असते. हां. मग इथून ट्रेन गेली तर आवाज करत गेली तर आम्हाला त्याचा डिस्टर्बन्स आहे आणि आम्हाला हे काही चालणार नाही. अच्छा. आणि आमच्या इथली झाडं बिडं तोडतील वगैरे असं त्यांनी बरीच कारणं आणि त्यांनी ते कोर्टातही दाखल केलं होतं. ते सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलं होतं. हां. कारण त्यांचा मग ट्रेनलाच कोकण रेल्वेलाच त्यांचा विरोध होता अच्छा. ह्या अशा कारणांसाठी. हां. त्यावेळेला मग सुप्रीम कोर्टाने शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट हो. ही व्याख्या विचारात घेतली गेली. अच्छा. कारण तुमच्या एका ठराविक एरिया पुरता आता ध्वनी प्रदूषण अमुक तमुक, पण किती हजारो किलोमीटरमध्ये राहणाऱ्या लोकांची सोय होणार आहे. हां. हा जो विकास आहे हा अत्यंत आवश्यक आहे. हो. त्यासाठी थोडंसं कुठेतरी हे सहन केलंच पाहिजे. बरोबर. आणि म्हणून त्यांची ती केस कोर्टाने काढून टाकली आणि रेल्वे आता आपण बघतोच आहे. हो. म्हणजे कोकण रेल्वे हा जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टमध्ये लाखो नव्हे कोट्यावधी लोकांची सोय झालेली आहे. हो. हो. त्यामुळे शाश्वत डेव्हलपमेंट म्हणजे अर्थ हा असा आहे हं. की पूर्ण निसर्ग उखडून नव्हे काढायचा, बरोबर. पण जिथे थोडंफार आवश्यक आहे ह्याच्यासाठी शाश्वत विकासासाठी हो. तर तिथे थोडा हा मुद्दा सोडून द्यायला पाहिजे. खरंय. म्हणजे विकास साधत असताना पर्यावरणाचंही आपण संरक्षण करणं जास्तीत करणं जास्त आवश्यक आहे. खरंय. हं. मॅडम, मगाशी तुम्ही म्हटलंत की प्लॅस्टिक असू दे किंवा ओव्हरऑलच प्रदूषण हा एक प्रकारचा भस्मासूर आहे. तो अखिल मानव जातीला हा त्रासदायक आहे. म्हणजे असं नाही आहे की एक पर्टिक्युलर एरिया आहे आणि त्याचंच प्रदूषण, तिथे होणारं प्रदूषण एवढाच आपण संकुचित विचार करत नाही हो. तर प्रदूषण हा कोणत्याही देशामध्ये तुम्ही गेलात तरीही एक सार्वत्रिक समस्या आहे. सार्वत्रिक हां, हो. त्याचं प्रमाण कमी अधिक असू शकतं. तर आता या ठिकाणी मला असं एक विचारावं असं वाटतंय की नागरिकांनी प्रदूषण रोखण्यामध्ये स्वतःचा सहभाग कसा दिला पाहिजे? म्हणजे मगाशी तुम्ही थोडक्यात सांगितलंच की सायकलचा जिथे आवश्यक आहे ते तुम्ही वापर करू शकता किंवा कापडी पिशवीचा तुम्ही कसा वापर करू शकता हे सांगितलं, किंवा जवळचं अंतर असेल तर तुम्ही पायी जाऊ शकता, हे तर तुम्ही सांगितलंच. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा नागरिकांनी काय केलं पाहिजे हे प्रदूषण रोखण्याकरता? प्लॅस्टिकचा वापर खूपच कमी करायला पाहिजे. बरं. हो. पण आज लोक कुठेही गेले तरी प्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केलेलं सामान असतं ते सुद्धा दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून मागतात. खरंय. म्हणजे एकाऐवजी एका जिन्सच्या 2 पिशव्या येतात प्लॅस्टिकच्या हो. घरामध्ये. तर बरोबर. थोडासा सजगतेने ह्याच्यावरती विचार, प्लॅस्टिकचा वापर
पूर्ण कमी करायला पाहिजे. हां, पूर्ण बंद आपण नाही करू शकत आहे. बरोबर. पण कमी करायला पाहिजे. अनावश्यक वापर टाळायला पाहिजे. हां, कारण ह्या प्लॅस्टिकने आपल्या जीवनावर इतकं घातकपणे अतिक्रमण केलेलं हो, आहे. हो. कुठे थांबायचं हेच आपल्याला कळत नाहीये. खरं आहे. हां, इतकं अतिक्रमण नाही आपण चालवून घेतलं पाहिजे. बरोबर. कुठेतरी तुमची मानवी अस्तित्व हां, हे टिकायचं असेल तर तुमची अस्मिता पण, की अरे ह्या गोष्टींवर आपण इतकं का अवलंबून राहायचं. हां, हां, आता हे मोबाईलचं सुद्धा उदाहरण घ्या ना. आता हां, हां. मोबाईलचे कितीतरी आता आपण पेपरमधून सुद्धा स्फोट हो. होतात. त्याच्यातून निघणारी ती रेज. रेडिएशन्स हो, आहेत, त्याचे होणारे परिणाम हो. आणि मुलांवर तर ह्याचे मानसिक सुद्धा परिणाम होत आहेत. शारीरिक तर सोडाच, हो, पण मानसिक सुद्धा सगळ्या पिढीवर आता हे परिणाम व्हायला लागलेले हो, आणि वापर आपण कमी करू शकतो. हो. अलीकडे मी बघते साधारण 1.5-2 वर्षाची मुलं सुद्धा मोबाईल वापरत असतात हं, हं, आणि त्या मुलाच्या आई वडिलांना त्याचं कौतुक वाटत असतं. हं, भूषण म्हणून सांगतात. हं. त्याच्यापुढे मोबाईल ठेवल्याशिवाय तो जेवत नाही. अरे हे भूषण आहे का? आमच्या लहानपणी किंवा आम्ही सुद्धा आमच्या मुलांना चंद्र दाखवून आकाशातलं जेवण भरवलं हं, हं. आणि हे मोबाईल देऊन जेवण भरवत असतात. म्हणजे किती टोकाने आपण ह्या गोष्टींच्या आहारी जातोय. हं. कारण मोबाईलने सुद्धा प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती होतंय. रेडिएशन्स निघतात मोबाईलमधून. म्हणजे हो. त्याचा अर्थ काय सांगा मला? खरं आहे. आणि मुलांच्या हृदयावर हो, हो. हृदयावर सुद्धा त्याचा परिणाम मला होतोय. वाटतं हार्टबीट्सवर हो, त्याचा होय. डोळ्यांवर हो, होतोय, कानांवर, ते सगळं आहेच, पण हो, हार्टवर सुद्धा त्याचा परिणाम होतोय. हो, आणि आपण आता वाचतो ना पेपरमध्ये, हो, किती लहान वयात मुलांना, 20-20 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो आणि जातात. हो. म्हणजे हे केवढं दुःखद आहे. आणि ह्यातला धोका का नाही आपल्या लोकांना कळत, नागरिकांना कळत, हेच समजून येत नाहीये. खरं आहे. आता हे प्लॅस्टिकचं किती गुरांच्या पोटात सापडतं. हो, तुम्ही मगाशी म्हटलंच हो, की 30 किलो हो. प्लॅस्टिक एका गाईच्या पोटातून. आणि असे अनेक बातम्या आहेत. मला वाटतं मॅडम हाच विचार सर्वसामान्य नागरिकांनी केला पाहिजे, की तुम्ही जे आता तो प्रसंग सांगितला, की गाईच्या पोटामध्ये हो, किती प्लॅस्टिक हो. सापडलं. तर आपण प्लॅस्टिकच्या बाटलीमधनं जेव्हा पाणी पितो, पाणी पितो. तर ते प्लॅस्टिकचे कण आपल्या शरीरात सुद्धा किती प्रमाणात जात असतात. जातातच ना. तर ते पण एका होय. अर्थाने धोकादायकच आहे होय, होय. आरोग्याच्या होय, दृष्टीने. होय. त्या प्लॅस्टिकच्या डब्यातून हल्ली अन्न सर्व केलं हो, जातं. प्लॅस्टिकच्या प्लेटमधून हे केलं जातं. हो, ते सगळं मानवी जीवनाला धोकादायकच आहे सगळं. हो. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचा एक आपण म्हणूया एक गांभीर्यानं घ्यायची गोष्ट अशी आहे, की प्लॅस्टिकचं तुम्ही कितीही त्याला जाळा, काहीही करा, पण त्याचं विघटन होत नाही, ते विघटन होत डिस्पोजअप होत नाही नाही. आणि त्या जाळण्यातून जो धूर निर्माण होतो त्याचं त्याने हवा वायूचं. मोठ्या हां. प्रमाणात प्रदूषित होते. हो, हो. आणि जसं तुम्ही मगाशी बोलताना बोललात मॅडम, की काही प्रदेशांमध्ये आता अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे, हो, की तिथे श्वास घेणं पण लोकांना त्रासदायक होतंय हवेच्या हो. प्रदूषणामुळे. दिल्लीचं तर आपण रोज वाचतोय. हो. मुंबईत वेगळी परिस्थिती नाहीये. मगाचपासून मॅडम तुम्ही अनेक विषयांना म्हणजे वायू प्रदूषण असेल, ध्वनीचं प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, तर त्याबद्दल आपण कशा पद्धतीने त्या प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे आणि नुसतं पाहून चालणार नाहीये, तर त्याच्याबद्दल आपण काय गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, हे तुम्ही सांगत होतात. तर मला वाटतं आजच्या या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आता जातो आहे. हां. तर मग आज या मुलाखतीच्या अनुषंगानं किंवा त्याच्या माध्यमातनं नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा कसं वागणं अपेक्षित आहे, की जेणेकरून पर्यावरणाचं संरक्षण आपण करू शकू? हां. नागरिकांनी अत्यंत सजगपणे मुळात या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे हां. आणि आपल्या म्हणजे मानवी अस्तित्वावर त्याबरोबर निसर्गावरही हा घाला आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण कसं वागायचं हे ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. आता मगाशी मी सांगितलं प्लॅस्टिक मुक्ती. हो, प्लॅस्टिकचा खूप कमी वापर करायला पाहिजे, हो. वाहनं कमी वापरायला पाहिजेत. जसं तुम्ही आता म्हटलंत, की आजूबाजूचे जे जीव आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. अधिकार आहे. आपण त्यांच्या बाबतीमध्ये जी वागणूक त्यांना देतो, तर ते तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बूमरँग होऊन आपल्यावर आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या बाबतीमध्ये होय, सुद्धा त्याचा होय. दुष्परिणाम होतो. तर एकंदरीतच मला वाटतं आजचा हा जो विषय आहे, की स्वच्छ सुंदर पर्यावरण किती गरजेचं आहे किंवा किती आवश्यक आहे, कोणत्याही दृष्टिकोनातनं आपण जर पाहिलं
तर शाश्वत विकास तुम्ही जे मगाशी सांगत हो. होतात की सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला म्हटली जाते, तर विकास किंवा प्रोग्रेस माणसाची व्हायलाच हवी आहे, त्याच्यात काही वादच नाही आहे. पण ती करत असताना निसर्गाला ओरबाडून ती करणं हे कुठेही संयुक्तिक ठरत नाही आणि त्याच्या बाबतीत तुम्ही अनेक उदाहरणंही आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये हो. सांगितली आहेत. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटला कुणाचाच विरोध नाही, ती तर आवश्यकच आहे, काळानुसार बदल झालेच पाहिजेत. होय. पण पर्यावरणासाठी आपण जास्तीत जास्त काय चांगलं करू शकतो हा विचार सुद्धा प्रत्येक नागरिकाने आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे, असं मला वाटतं आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून हो. आपण नक्कीच म्हणू शकतो. पर्यावरणाचं रक्षण करणं, स्वच्छ सुंदर पर्यावरण ही ठराविक लोकांचीच जबाबदारी आहे अशी असं भावना नाही. अशी नाही. भावना मनामध्ये न बाळगता हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हो. हाच मला वाटतं या आजच्या या हो. मुलाखतीतून हो. आपल्याला संदेश या ठिकाणी सांगायचा होता आणि त्यासाठी आपण वेगवेगळी उदाहरणंही दिलीत. आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मॅडम आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि स्वच्छ सुंदर पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो किंवा वेगवेगळे नियम कायदे आहेतच, पण त्या कायद्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा कायद्यांचं पालन करत असताना आपण कशा पद्धतीने आपलं नागरिक म्हणून वर्तन ठेवलं पाहिजे हो. याबद्दलची आपण सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना या ठिकाणी दिलीत आणि सविस्तरपणे आपल्या काय अपेक्षा आहेत त्याबद्दलही आपण बोललातच. आज आपण इथे आलात, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात. आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. इन्द्रधनुष्य 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 इन्द्रधनुष्य